सामानाची पॅकिंग चालू झाली गाईज. आलू भुजिया, गुड डे, टायगर, हॅपी हॅपी, सगळं सामान, भेळपुरी, हल्दीरामची. येस. आणि आपली ट्रॅकिंगची बॅग तर रेडी आहे ना मेरी जान. तर आता मी जरा चार्जर, पॉवर बँक तर भरली आहे आणि चार्जर भरतो. आणि आपण खूप मस्तवाल्या गाड्यावर जाणार यावेळेस. मस्तवाला म्हणजे आपण जाणार आहे साल्लेर गडावर. आणि हे ठरवलं आहे मी काल रात्री की आम्ही साल्लेर गडावर जाणार आहे. कब जाने का है, कल जाने का है, कितने बजे जाने का है ते आम्ही ठरवलेलं 6. आता 6:30 झालेत. ते बातमी होते रहते आहे. प्लॅनिंग कधी कधी हे होते, गलत हो जाते यार. आता मी माझी बॅग भरली. आता बाकीचं सामान आमचं आहे. आणि मी पातेलं पण घेतले, सगळं घेतले. तर मी तो नाही लूंगा अभी. बाकी का सामान ते थोडं आहे, कमी आहे. माझ्या याच्या बॅगेत तर खूप जागा आहे, पण चढताना ते वजनले होणार, त्यामुळे मी ते घेणार नाही. आणि मी न्यूज पण बघतोय गाईज. टी व्हीला इग्नोर मारा, आमचा मेन टी व्ही खराब झाला आहे, तर त्यामुळे थोडी दिन केली जुगाड चालू आहे. तर न्यूज बघतो, न्यूज. आता मी चावी पितो आणि ऐक, दी वर्स्ट कर्स ऑफ लाईफ गाईज. दूध होतो गेलं. मी करतो ते आता आणि तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो. बाय. नाशिकला आलोय, गाडी आपली आणि आपले पब्लिक चष्मे घेत आहेत. 100 रुपये. आता बघू, बोनीचा टाइम आहे, काहीतरी कमी करतो की नाही काय माहिती. माझा चष्मा आहे तिकडे हँडलवर आहे. हाँ बनतो वाला ये नको भी गाइस, पर ऐसा कुछ नहीं गाइस. सब कुछ दिखना मांगता है आप लोगों को कि हम क्या पहनते, क्या खाते, क्या पीते. आता त्याच्याकडे मला बघा, माल भरपूर आहे आपल्याकडे, माल भरपूर आहे. हे बघा, हे 2057 53 म्हणजे काय माहिती का, त्या सालीचे हे ते सनग्लासेस, म्हणजे फ्यूचर में कैसे पहनने वाले वो भी दिखने का अभी कच मॅटर आहे. आता मी आता कुठे माहिती नाही मला, पण आपली गाडी पण तयार आहे आणि आपल्याला सरळ निघायचे. अजून 103 किलोमीटर आहे. देखते है क्या होता है क्या नाही. आता आम्हाला खायलाही थांबायचं आहे, तर खाणं पिण्याचं तर बघू कधी. फक्त एक गुड्डेचा पुडा घालला यार गाईस, तर दया करायला पाहिजे दोघांनी काहीतरी. आणि जेवणासाठी लवकर थांबायला पाहिजे. बघू. अरे हँडसम दिसतोय तू तर. वडापाव बोलते गाईच, वडापाव बोलते. भाई चष्मा दाखवून दे रहा. अरे यार तुम्हारा बात था यार, थैंक यू. अरे देखो फोटो तो देखो एकदम. आता काय नाही, इथून आहे ना गाईच 90. सॉरी बंद आली का गाईज. इथून 95 किलोमीटर आहे अजून. तर बघू, थोडंच आहे बस झालं. हां तर काय बोलतो मी गाईज, इथून 95 किलोमीटर आहे. तर ते आमच्यासाठी लगभग 1 तासाचाच ट्रॅव्हल आहे आता. म्हणजे आता इथून आम्ही किती वाजले, 9-11 झाले. म्हणजे समजा आम्ही इथून 9:30ला निघालो, तर आम्ही 10:30ला टच आहे तिकडे. टच देऊन घ्या आमच्याकडून. दाखव रे, प्रूफ दाखव. 1 मिनट फोन दाखव ना कोणाकडे. फोन दिखाओ मेरे को, दाखव. लोग को प्रूफ देना पड़ता है. अरे टाइमर दिखाओ मेरे को. देखो गाइस 9:11 हो गए. अभी 9:30 को निकलेंगे हम. फिर 10:30 को उधर टच आहे आमच्या. आम्ही जरा खाऊन घेतो. आमच्यावर काका पण बसले आहेत मस्तपैकी खायला. आणि रस्ता पण भारी आहे गाईज. आणि गाईज माझ्याकडे ऐका, जर नाही पोचलो तर आम्ही क्रॉप करून घेऊ टाईम. आम्ही क्रॉप करून घेऊ. आम्ही एवढा पट कट करून टाकू आम्ही जर त्या टायमापर्यंत नाही पोचलो. चला हां, तुमको कैसे समजेंगे आपने ऐसे बोला. चला मग इथून बघू आम्ही. चालू पहिला ट्रेकिंग गावायचं. देखो साल्लेर गड. आम्हाला त्या टोकाला जायचं. तिथे म्हणजे परशुरामांचं मंदिर आहे.
ट्रेकिंगची आलो होई. आता मी हा जो समोरचा झाड आहे ना इथेच थांबणार आहे. गाडी बघा, हे ट्रॅक्टर दिसतो का समोरचा, हा वाला ट्रॅक्टर. तर ट्रॅक्टरच्या मागे लावली गाडी आणि तिथून इथपर्यंत चालत येतोय. आता इथे थांबू आम्ही. इथे आमचं जरा लंच ब्रेक होईल, जरा एनर्जी ड्रिंक ब्रेक होईल आणि मग पुढे प्रस्थान. कारण का आम्ही जेवलो नाही, म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर काय खाल्लं नाही, ते मध्ये वडापाव खाल्ला तेवढाच. तर आता इथे जरा पेटपूजा, फिर काम तुझ्या. हे इलेक्ट्रोल पावडर BCW आम्हाला. कारण का बघा आम्हाला जास्त वेळ नाही झाला, तिथंच रेकॉर्ड केलेलं मी, पण मला लक्षात आलं की हे सांगायचं. आम्ही प्यायला थांबलेलो तर लक्षात आलं हे सांगावं. म्हणजे आम्ही पहिले कोल्ड्रिंक आणायचो ना, कोल्ड्रिंक, जिरू, थम्सअप बिमसअप, ते कॅम्पाईटचा, तर त्यापेक्षा खूप बरं आहे. म्हणजे टेस्ट पण आहे आणि ताकद पण येते. मोर एनर्जी दॅन टेस्ट. काय इट्स गिव्ह मोर एनर्जी. येस, इंग्लिश एकदम छान, मला आवडले. हो काहीच पाहायला. अभि त्या साईडला जायचं, तिकडे मेन आहे ना, तिथं परशुरामांचं मंदिर आहे, तिकडे जायचं आहे. आणि आमचं चालू आहे की आज इकडे राहायचं. आम्ही चीज पण आणले. आम्ही दरवेळेस मॅगी आणतो नुसती, पण यावेळेस मॅगी के साथ चीज भी है. वो तुमको रात में समझेंगे क्या चीज है वो एकदम. येस देखो गाइस, नाद खुळाय गाइस, नाद खुळाय. हे पातेलं घेतलं ना. येस ब्रो, पातेलं भी आहे गाइस. नाद नाही रे, आपण इधर से नहीं इधर से बात कर. येस, ये देखो चीज देखो गाइस, अमूल चीज. हो, आता वरती लोक आहेत म्हणतायत. हे ते बघ ईगल्स फिरतात, ते तुम्हाला दिसणार नाही गाइस. जाऊ दे, बाद में मैं जब DSLR लेके क्या ब्लॉगिंग करूंगा ना तब दिखाऊंगा आप लोगों को. तर आता मी जास्त विचित्र, सॉरी गाइस, पण उनले तर मग ते जरा समजून घ्या. तर मग आता पितोय, एवढं बाकी आहे, पितोय आणि डायरेक्ट आता पाहायला लागल्यावर भेटतो तुम्हाला, किंवा त्या बुरुजाकडे भेटतो. एक नंबर माल उघडलाय भाऊनी, एक नंबर. बुरुजाकडे आलोय आणि तो आहे मेन दरवाजा. काय बोलतो? देखो गाइस, आलो, एवढं काय वाटलं नाही यार. ते का तिकडे ते मंदिर दिसते का, हे मंदिर, ह्या मंदिराच्या इकडे विहीर होते, खूप डीप आहे. म्हणजे ऍटलिस्ट 20-30 फूट खालची विहीर आहे ती. कारण आम्हाला असं सांगितलं. फायनली जायचं, अजून तिकडे जायचंय वरती. पण मेन दरवाजा, पहिला दरवाजा, किल्ल्याचा पहिला दरवाजा. असे 3-4 किल्ल्याचे दरवाजे आहेत, हा पहिला. तेव्हा आमचा भाऊ बघा, जाधव. हा छान बांधले, आत्ताच नुकतंच बांधले. अजून तटबंदी, म्हणजे त्या साईडला पण तटबंदी अजून. गेट, मेन गेटच्या लेफ्ट साईडला, ह्या साईडला पण अजून तटबंदी आहे. ती पण आता जावं बघू. छान, पण अजून पण म्हणजे आहे, शाबूत आहे अजून. तेव्हा वरचं करतील अजून सगळं काय, बघू. थांब ना, ते दाखवतो मी आतमधलं. हे बघा, जसं आपण दरवेळेस सांगतो, दरवाजा आणि दरवाजा ब्लॉक करायला हा लाकडी होंडका, ह्याच्यात लाकूड टाकतात, लक्षात ठेवा गाईज. काय हा, हे बघा गाईज, काय छान यार. बघा, 2 कमळाची, छान आहे. पाय शोरो आणलं. हे सगळे आताच केले नुकतंच, म्हणजे कारण का पूर्वीचे व्लॉग बघितले ना, त्यांच्यात एवढं प्रशस्त बांधकामचं नव्हतं. वारा खूप चालतो, मला माहिती आहे. थोडंसं ऍडजस्ट करायचं, थोडंसं ऍडजस्ट. वारा खूप जास्त चालू आहे, वरती आलं ना त्यामुळे. तो पहिला दरवाजा, हा दुसरा दरवाजा, आणि मग त्याच्या मागे तिसरा दरवाजा. पण तो मला वाटतं तो त्या साईडच्या तटबंदीवर जायला बघा. हा वाला दरवाजा, हा दुसरा, आणि तो तिसरा. तर तो तिसरा त्या साईडचे, म्हणजे त्या साईडला पण एक तटबंदी आहे, तर तो तिकडे जायला. तर आपण बघू दे तसं पुढे. कुठे तो, त्याला घे.
चल एक औषध. तेव्हा तिकडून इकडे इकडे छान असं दरवाजावर आहे सगळं बघा, कोरीव बांधकाम. हां ते बघा ते बघा ते बघा, तिकडं जायचं आपल्याला. हे जे दिसते का एकदम, कुठं गेला माझा बोट, हां बोटाच्या समोरचं टोक दिसतं का ते, तिकडं जायचं अजून आपल्याला. तेव्हा हा इकडे हां महाराजांच्या किल्ल्यावर म्हणजे सुख किती कुठंच नाही. हां ना, जे आपलं इथं पण तसंच आहे बघा. ह्याच्यात काय करतं माहिती का, इथं बघा इथं जास्त जागा आहे, जास्त खोल आहे आणि इकडे कमी. तर ह्या बाजूला लाकूड आतमध्ये द्यायचं आणि मग काढून इथे ठेवून टाकायचं असं, म्हणजे तो दरवाजा लॉक होऊन जातो. हे बघा, आणि बघा म्हणजे लोक इथं राहतात बाई. इकडे दरवाजा तोडू पण नाही शकत बा, आडवे दरवाजेत. तेव्हा बांधकाम भारी केले यार साल्लेरगडावर. JKMR रिले बघा काहीच. कोण आता बोललाच तुम्ही, पण जाऊ द्या. काय दिसतंय पुढे, ओहो ओहो, हीच तटबंदी का गाईज, आम्ही खालून बघत होतो, हीच ती तटबंदी. आता असंच इथून वळसा घालून असं वर जायचं आहे अजून आपल्याला, पण आपण इकडचं बघू. हा मजा आहे, मजा आहे. सुकलं असेल ना कशासाठी काही GCP 1A GCP 1A रिले गाइस, आणि काय असं मार्क केलं. कोणाला माहीत असेल तर जरा चॅट में डाल दो यार, तर मुझे भी समझ में आए. आणि गाइज काय गाईज सारखा बोलतो यार मी पण. हां तर मग बोलवतो की इकडे खाली एक आम्हाला काका भेटले तिथं, आम्ही जिथं तुम्हाला नाही दाखवलं ते फरसाण बिसन खात होतो तिकडे. तर तिकडे ते म्हटले की म्हणजे थोड्या दिवसापूर्वी इथे लिफ्ट लावलेली, म्हणजे जी कन्स्ट्रक्शन साईडवर लिफ्ट असते ना ती आहे. लिफ्ट आहे अजून पण आहे. जेव्हा काम चालू असेल तेव्हाच लावतो. तर मग ती लिफ्ट आहे ना, तर ती लिफ्ट आहे ना, तर त्या लिफ्टमधून हे आणलंय वर 2 ट्रॅक्टर आणलेत वर बघा. आजच्या टायमाचं बघितलं का तुम्ही, काय किती प्रोग्रेस झाले काय. अरे वा बघा, बसायला जागा बघा. हा हा तिथं बांधकाम झालं, काहीतरी आवाज येतो त्याचाच त्या साईडला. हे बघा है क्या नाही ना, देखा नाही गाईज. चेन आहे का, चेन सुट आहे. ह्याच्यासाठीच आम्ही एवढे पैसे देऊन एवढा लांबपर्यंत येतो, एवढे कष्ट करून. वारा पण काय छान झाले. पैसे नाही, वारा बघा. पैसे मेन नाही, कष्ट मेन असतात. कष्ट किती केले कुठून काय काय हे नाही, पण काहीच खरंच ती आयडिया भारी आहे. चल पुढे बघू, ती आयडिया भारी आहे. इलेक्ट्रो पावडर पेनायची, इलेक्ट्रोल पावडर. म्हणजे दरवेळेस आम्ही ना असे म्हणजे येड्यासारखे पाणी पित असतो आणि ताण लागत असते किंवा दमतो, पण ह्या वेळेस बांधकाम करणाऱ्यांचं तर दरवेळेस ताण लागते, डिहायड्रेशन होतं, पण ह्या वेळेस ते इलेक्ट्रोल पावडर पिली ना तर मजा आली डायरेक्ट. काय एनर्जी आली, एनर्जी. तर ही तटबंदी काय अशीच दरवाजाच्या साईडने असं मस्तपैकी प्रशस्त बांधकाम केले. दगडं पण चांगले. आता हे तर टिकतील मे बी अजून 15-20 वर्ष तरी चांगले राहतील, कारण का सिमेंटची जास्त लाईफ नसते. आणि ती तेव्हाची पद्धत. आता बिल्डिंग पण बनतात त्यांचे, मी तर नॉलेजने ऐकलं की ते 25 वर्षाची हे असते त्यांची. 25 वर्षानंतर ते बिल्डिंग तोडून परत बांधायला लागते. बघा छोटा विंचूकाडा तर असं दोन्ही साईडने येतो बघा. असंच बघू. हा छान बांधले, पण हेच बांधकाम चालू होतं. आता आम्ही जी गाडी लावली ना, तो आला पट्टा येऊ शकतो वाटतं ह्या साईडनी. येऊ शकत नाही, येईल. हे माझं म्हणणं की त्या साईडला पण असू शकतो किंवा या साईडला असू शकतो. 100% आपण याच करून ते बघितलं खाली. हे बघा जे काय पाणी साठतं काही इकडे वरती, ते इथून खाली जातं. तुम्ही बघा 2 प्लेट आता तोंडावर पडलं असतं. ही रोपेचे का रे? बाहेर ते भारी काम आहे. मग चार्जिंग करून घेऊ आपण.
पॉवर बँक चार्ज आपली मस्त एकदम छान आहे यार खरंच. हा काय आहे रे कुठे आपली गाडी? हा ते बघा दाखवू शकतो. येस दाखवू शकतो. येस हे बघा हो RX 10X झूम डायरेक्ट बघा. हे जे समोर दिसतंय ना तिकडे गाडी आहे आमची. आता इतकं पण ॲक्युरेट दाखवू नाही शकत. आपल्याला फोन घ्यायला लागेल त्यासाठी. सबस्क्रायबर वाढणं गरजेचं आहे गाईज. सपोर्ट. येस हे बघा वायर कशाची वायर काय कळत नाही आहे. इलेक्ट्रिसिटीची का? मग हात कशाला लावतो यार? काय माणूस यार हात नको लावू. तूच हात लावते बाई. वळसा घालून येतो आपण पूर्ण. फिरायला लावलं फिरायला. हा हा समोर पण भारी बांधकाम गेले वा. गड चढायला जागा कुठे पण मला वाटतं ह्या साईडनीच असेल. जर गड चढायला त्या साईडनी लेफ्ट आहे. पण ते ट्रॅक्टर घेतलं कसं असेल रे वर? ट्रॉल्या कशावर घेतलं ते सांगा. अरे ट्रॉल्या ठीक आहे एक वेळेस. ट्रॅक्टरचं वजन केवढं असतं? हा इथं बसू जरा वेळ काय मला. मी बसतो जरा इकडे. आणि हा बघा हा साल्लेरगड आणि तो त्याचे टोक दिसते ना तुम्हाला ते आहे परशुरामाचं मंदिर. तिकडे जायचं आहे आपल्याला. सो स्टे ट्यून. बघा हे जे बांधकाम चालू आहे याचे सिमेंट बिमेंट ट्रॉल्या बिल्या आहे बघा इकडून. या ट्रॉली में से आते. हा आता बघू आम्हाला माहीत तर नाही आता कुठून चढायचं पण त्या साईडवरून तर नाही आहे. तो जो काडा दिसतोय तिथून पायऱ्या का काय आहे ते आहे. तर आता इथून उतरू आणि पुढं काय असं युनिक किंवा अननोन गोष्टी किंवा काय नवीन गोष्ट दिसली तर मग ब्लॉक करतो आणि मग सांगतो तुम्हाला काय कसं काय. इथून मस्तपैकी पाय वाटे. त्या गावात नाही भाऊ. त्याच गावात या गावात आपण म्हणजे त्या गावात गाडी आपली. आणि मस्तपैकी गाईस भरपूर छान पायऱ्या आहेत. आणि ही गुफा आहे पहिले चाल्यावर. इथं चूलबिल मांडली लोकांनी. तिकडे काहीतरी कोरलंय बघ. काय गायचे समज में तो आ रहा नाहीये पण काहीतरी असेल इम्पॉर्टन्स. तिकडे परत कोणते तरी छपरी गँगनी काहीतरी लिहिलंय गाईज. राहायला छान जागा आहे पण काय तिथे असं का कोरलंय म्हणजे मधूनच डीप मधून असं काय त्याचं अर्थ हे काही कळत नाही. पण पाणी बिणी इथं काय भेटलं नाही. खाली थांबा खाली आपलं ते हे ना त्या ती तटबंदी त्याच्या ह्या इकडे पाणी होतं पण ते पिण्यालायक नव्हतं. ते खूप हिरवं आणि त्यात खूप पाला आणि असं घाण जरा डस्ट होते असे वरती पाण्यावर. तर मग तिथून आम्ही काय घेतलं नाही. खालची जी विहीर होती तिथूनच पाणी पिलं. आता वर चढू. आता इथून जायचं वर. कौशल बाईक के पिच्छू चलो. जस्ट तिकडून आता तुम्हाला दाखवलं ना तिथून असा जरा वळसा घातला असा सीन येतो आणि अशा उंच पायऱ्या आणि तो मेन दरवाजा आपला. ह्याच्या पुढून मेन किल्ला चालू होतो. अजून खूप चढायचं असं म्हटलं तर. परशुरामाचं मंदिर तर खूप लांब आहे. हां चालायला लागेल. वरती जाऊन प्लॅटू आहे एकदम सरळ जागा आहे. तर आता हे चढून घेतो कारण का ह्याच्या बरोबर मी ब्लॉक करू शकत नाही कारण का ह्या पायऱ्यांची हाईट खूप जास्त आहे आणि खूप वरती आम्ही जास्त फीटवर आहे. तर इथे असं म्हणजे बोलता जर चढलो लेजंड स्टेअर. येस तर आम्ही आज इकडेच राहणार आहे गाईज. आणि मस्तपैकी चीज बी आणले खाणार पिणार ते रात्रीचं रात्री बघू. आत्ता पुरता आपण चढूया. त्यावेळेस जर असा फोन पकडला ना तर डायरेक्ट स्टीप पेट पाहिजे त्यामुळे दम लागतो आणि म्हणजे हाईट पण खूप आहे. आता आपण म्हणतो ना बहुमुखी दरवाजा तेवढा हाईटीवर पण आहे. हा आला
तसा लेफ्ट साईडला हा दरवाजा, म्हणजे तोडता येणार नाही. पायर आहेत, तो जो लाकडी होंडका असतो तो आपटू शकत नाही आपण या दरवाजाला, कारण का मेन पायर आहेत. आणि हा एक दरवाजा आहे. आता त्याच्यावर रवी आणि काहीतरी नाव दिले, तर रवी सुधरा, रवी नावाचा ज्याने पण हे नाव दिलं असेल, सुधार भाऊ. असं त्याच्या आयुष्यात काय होणार नाही. आपला तो दरवाजा आता दाखवला मी, तो गौमुखी वळणाचा, जिथून आपण आलो. आणि त्याच्याच राईट साईडला टाकी आहे. तर कौशल भाई प्लीज फोकस कर. तो काय ते नट्स, सॉल्टेड नट्स आणि दारूचे कॅन, म्हणजे इतकी घाण परिस्थिती इकडे गेली आहे. म्हणजे मला नाव पण नाही माहिती, इतके वेगवेगळे बियर आणि दारूचे. मग महाराष्ट्र टुरिझमला एकच म्हणणं आहे की तुम्ही प्लीज अशा गाड्यांवर ऍटलिस्ट खाली एक तरी माणूस ठेवा, ज्याच्यानी म्हणजे तो चेक तरी करेल की लोक काय वर नेतात काय नाही. म्हणजे बाकीचा कचरा तरी ठीक आहे, चला तो ह्युमन बिहेवियर मध्ये येतो की ते सुधारणार नाही, कचरा टाकणार ते, पण हे दारू बिरू हे तरी म्हणजे व्हॅलिड नाही आहे अशा जागेवर ते पिणं बिणं. ऍटलिस्ट एक तरी म्हणजे वर्कर कुठला गावातला कोणतरी माणूस तरी ऍटलिस्ट गाडाखाली असावा, जो चेक करेल की दारू किंवा काय असे गुटखा तंबाखू हे सगळं नेत नाही वर. त्याची प्लीज महाराष्ट्र टुरिझमनी काळजी घ्यावी. थांबा थांबा थांबा, बस झालं आजसाठी एवढं ठीक आहे. 20-21 मिनिटाचा आता हा ब्लॉग झाला. पार्ट 1 करतोय मी आणि पार्ट 2 करतोय, कारण का खूपच मोठा ब्लॉग होतोय. 40 मिनिटाचा आसपासचा ब्लॉग होतोय. तर आपण इतक्यासाठी बस झालं. बाकीचं आम्ही कसं चढलो, वरती काय खाल्लं, वरती काय आहे, गंगासागर कसं आहे, परशुरामाचं मंदिर कसं आहे, हे तुम्ही सेकंड ब्लॉगमध्ये बघा. आत्तापुरतं एवढं ठीक आहे, नाही तर बोर मारल तुम्हाला, मला माहिती आहे. जर ब्लॉग आवडला असेल नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या माझ्या चॅनलला. आणि उद्या भेटू आपण पार्ट 2 बरोबर. बाय बाय, चुम्मा. मजा करा, स्वतः एन्जॉय करा, दुसऱ्यांना एन्जॉय करू द्या, ओनली मजा करा. आता कळतं की गुजराती लोक आहेत. बोलू जुबा केसरी का नाही, गुजराती पेपर आहे. आमच्या गावात